नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण खानदेश स्पेशल झणझणीत अशी घोटलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी बऱ्याचदा लग्न पंक्तीमध्ये सुद्धा बनवली जाते खानदेशात आणि त्याचबरोबर वरणबट्टी केली की तोंडी लावायला ही भाजी बनवली जाते। चला तर मग अशी झणझणीत घोटलेल्या वांग्याची रेसिपी बघून घेऊयात। त्यासाठी मी इथे पाव किलो वांगे घेतले आहे। या वांग्याचे आपल्याला काटे आणि देठ कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला हिरवी वांगी भेटली तर ती अजूनच चवीला छान लागतात। असं कट करून घ्यायचं वांग आणि चौकोनी तुकड्यामध्ये हे वांगे आपण कट करून घेणार आहोत। आणि एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। मिठाच्या पाण्यामध्ये ही चिरलेली वांगी टाकायची म्हणजे ही काळी पडत नाही। अशाच प्रकारे राहिलेली सर्व वांगी मी या ठिकाणी चिरून घेणार आहे। हे बघा, मी आता मिठाच्या पाण्यात ही वांगी टाकून घेतलेली आहे। आता वाटण बनवणार आहोत। त्यासाठी इथे 7-8 काळे मिरे, एक तुकडा दालचिनीचा आणि 2 लवंगा घ्यायच्या आहे। मिक्सरवर एकदा फिरवून घ्यायचं आणि मग यामध्ये आता आपल्याला 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। ह्या भाजीसाठी खूप जास्त मसाले वापरले जात नाही। एकदा मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकतात। आता मी इथे एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेले आहे। तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता। 2 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या, झटपट भाजी तयार होते। आता हे तेल गरम झालं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं मोहरी फुललं की तयार केलेले लसणाचं वाटण टाकायचं, छान परतवून घ्यायचं आहे काही सेकंदासाठी। आणि मग यामध्ये 10 ते 12 आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। 7 ते 8 मी या ठिकाणी हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। तर ह्या भाजीला हिरव्या मिरचीचा वापर जास्त केला जातो। आता ही हिरवी मिरची चांगला कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे। आणि मग यामध्ये अर्धा चमचा हळद आणि कट केलेली वांगी टाकायची आहे। वांगी खूप जास्त ह्या तेलामध्ये परतवायची नाही, नाहीतर याचं देठ सुखायला लागतं आणि ते शिजत नाही व्यवस्थित। त्यामुळे फक्त 2-3 वेळा आपल्याला ते असं परतवून घ्यायचं आहे। आणि लगेच यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर ह्या भाजीला थोडा कोथिंबीरीचा वापर जास्त करायचा, म्हणजे या भाजीची चव अजूनच वाढते। हे सुद्धा आपण एकदा परतवून घेऊयात आणि मग यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद आचेवर 10 ते 12 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आता आपण 10 मिनिटांनंतर बघूयात। तर हे बघा, 10 ते 12 मिनिटं झालेली आहे। मस्त वांगे शिजले, तुम्ही बघू शकतात। आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकणार आहोत। त्याआधी आपल्याला ही घोटून घ्यायची आहे। तर मी इथे पोटॅटो मॅशरने हिला असं मॅश करून घेणार आहे। तुमच्याकडे असं पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याने हिला मॅश करून घेतलं तरीही चालेल। छान मऊसूत वांगे शिजलेली आहे। आता मी ही इथे घोटून घेतली आहे भाजी। आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 मोठा चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। कूट टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता याला छान मिक्स करून घेते आणि पुन्हा यावर 1-अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 1 वाफ काढून घ्यायची आहे। तर ही भाजी खूप पातळही केली जात नाही आणि खूप घट्टही केली जात नाही। तुम्हाला वाटलं तर यामध्ये अजून थोडंसं पाणी तुम्ही ॲड केलं तरीही चालेल। तर अशी आपली घोटून वांग्याची भाजी रेडी आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप खूप धन्यवाद।